पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बस मी पाणी आणते। घे। पण ऐक ना, मला काय वाटतंय माहितीये का, काहीतरी चुकतंय। अरे म्हणजे आपला सच्चू असं नाहीच आहे ना, तो असं वागूच शकत नाही। मला काय वाटतंय की त्याच्यावरनं काहीतरी प्रेशर आहे। म्हणजे हे जे काही तो वागतोय ना, ते तो मनापासून वागत नाहीये, कोणीतरी करवून घेतंय। आपण ना त्याच्याशी बसून जरा बोलायला हवं, नक्की काहीतरी गडबड आहे। नाही, गडबड आहे, गडबड आहे, गडबड आहे। तुझ्या प्रायोरिटीज मध्ये गडबड आहे। तुला माझ्या भावाच्या प्रॉब्लेम पेक्षा राधाचे लुटूपुटूचे प्रॉब्लेम्स मोठे वाटतात, ही गडबड आहे। माझा भाऊ कुठे आहे, काय करतोय, कुठल्या प्रॉब्लेम मध्ये नाहीये ना हे बघायला तुला वेळ नाही, ही गडबड आहे। माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त झाला, ही गडबड आहे। आप्पा माई मावशीला या सगळ्यामुळे त्रास झाला, ही गडबड आहे। आणि हे सगळे प्रॉब्लेम असताना तुला राधाचा प्रॉब्लेम या सगळ्यापेक्षा जास्त मोठा वाटतो, ही गडबड आहे। तुला खरंच असं वाटतंय की आपल्या घरच्या गोष्टींपेक्षा मी राधाला प्रायोरिटाइज करते? हे जे सगळं झालंय पट्या, हे माझ्यामुळे झालंय? सांग ना पट्या। राधाने जर का फोन केला आणि ती रडत असेल तर मी जायचं नाही का पट्या? मी आई आहे ना रे तिची। नाही, मला मान्य आहे की सचिन हर्ट झाला होता, पण मी काही 8-8 दिवस जाऊन पारिजातवर राहिले नाही। मी जाताना त्याचा सगळा स्वयंपाक करून गेले होते, तिथून सतत फोन करून त्याची चौकशी करत होते। मी दुसऱ्या दिवशी सकाळी परत आले तेव्हा पाहिलं सचिन घरी नाहीये। मी त्याला फोन केला, तो म्हणाला की मी ऑफिसला जातोय राजीनामा द्यायला। मी तेव्हाही त्याला विचारलं मी येऊ का तुझ्या बरोबर, तर तो नाही असं म्हणाला। मग मी काय करायला हवं होतं? लक्ष द्यायचं असतं, म्हणजे आणखी काय करायचं असतं पट्या? नाही नाही, तुला असं वाटतं ना की तू योग्य वागलीस, तू बरोबर केलेस सगळं। मग मला सांग, हे घडलं कसं? सांग ना, हे घडलं कसं? मी तुला स्पेसिफिकली सांगितलं होतं की सचिनला एकटं सोडू नकोस। तू थोडा वेळ त्याला एकटं सोडलंस, तो थेट रियाला घेऊन वाड्यावर आला। हे घडलं कसं? सांग ना, हे कसं घडलं अनामिका? तुला काय वाटतं, आपला सच्चू म्हणजे दुसरीतला मुलगा आहे का? जरा माझं लक्ष इथे तिथे झालं म्हणून तो घराबाहेर गेला। तो सकाळी उठला, त्यांनी मला सांगितलं की मी ऑफिसला जातोय, राजीनामा देतोय। मी त्याला विचारलं मी येऊ का बरोबर, तो नाही म्हणाला। आणि तो संध्याकाळी रियाचा हात धरून तिला वाड्यावर घेऊन आला। त्यावर तो म्हणाला की माझं तिच्यावर प्रेम आहे। हे सगळं इतकं सोपं वाटतंय का तुला? एका दिवसात घडलं हे सगळं? पण त्या चुकतंय आपलं काहीतरी। आणि एवढी मोठी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये का? ऐक ना, मला सांग, आपला सच्चू असा आहे का? असा इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेणार आहे का? नाही, म्हणजेच पाणी कुठेतरी मुरतंय पट्या। काय होतंय माहितीये का, तुझा निष्काळजीपणा झालाय आणि फक्त आता कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी गडबड झालीये, सचिन असं करतोय, काहीतरी प्रेशर आहे, असं उगाच गोल गोल फिरवून ना तू हा विषय भलतीकडे नेतेस। निष्कर्ष काय माहितीये का, तुझा निष्काळजीपणा झालेला आहे। एक जबाबदारी दिली होती मी तुला, आणि तू तो मी काय पट्या? आणि ती मी पूर्णपणे पार पाडली आहे। ठीक आहे, तुझं असं म्हणणं आहे ना की तू जबाबदारी पूर्णपणे पार पाडलीस। तू माझ्या एका सोप्या प्रश्नाचं उत्तर दे, राधा आणि नीलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? हो।
राधा आणि नीलचा प्रॉब्लेम सुटला ना, आता मला सांग सचिन आणि वल्लीचा प्रॉब्लेम सुटला का हे सांगायचं मला. याचा त्रास होतोय मला. सचिन आणि वल्लीचा प्रॉब्लेम सुटला नाही कारण तू त्या प्रॉब्लेमला गांभीर्याने घेतलंच नाहीस. मी तुला सांगून गेलो होतो की मी बाहेरगावी जातोय, सचिनकडे लक्ष ठेव, त्याला एकटा सोडू नकोस. तू काय केलंस? तू त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीस म्हणून तो रियाला घेऊन वाड्यात आला. आता काय उत्तर देऊ मी वल्लीला? तिची अवस्था बघितलीस ना तू. सांग ना मला, काय उत्तर देऊ मी वल्लीला? काय उत्तर देऊ माई मावशीला, आप्पांना? राधाचा प्रॉब्लेम होता, तू राधा आणि नीलला घरी बोलवून सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम ऐकू शकली असतीस, तो सोडवू शकली असतीस, म्हणजे तुझं सचिनकडे लक्ष राहिलं असतं. पण तू काय केलंस? तू तसं केलं नाहीस, तू त्यांच्याकडे गेलीस. तुझं लक्ष देत आहे का? सचिनचा संसार उद्ध्वस्त झालाय आता, पण तुला फरक पडत नाही कारण तुझ्या लेगी सचिनचा प्रॉब्लेम हा गांभीर्याने घेण्यासारखा प्रॉब्लेमच नाहीये. एक मिनिट, सचिनवर लक्ष ठेवायला हवं होतं म्हणजे काय करायला हवं होतं रे? 24 तास त्याच्याकडे असं बघत बसायला हवं होतं का? सिंपल गोष्ट आहे. तो मला म्हणाला की मी माझ्या मित्राकडे जातो, मला घर खायला उठतंय. तर मी काय म्हणायला हवं होतं? नाही मीही येणार तुझ्या बरोबर तुझ्या मित्राकडे, आणि त्याच्या बरोबर त्याच्या मागून मागून जायला हवं होतं की चेहरा लपवून असं कुठल्या तरी डिटेक्टिव्ह सारखं त्याच्या मागून फिरायला हवं होतं, बघायला हवं होतं की हा कुठे जातोय, असं करायला हवं होतं का मी? पण मला वाटलं की तो त्याच्या मित्रांना भेटून जरा मोकळा होईल, थोडं लाईट वाटेल त्याला. आता मला सांग, हा निर्णय सुद्धा चुकलाय का माझा? नाही, काय तुझं कधीच चुकत नाही अनामिका, तू कायम बरोबरच असतेस. तुझं चुकलं नाही. तुला काय वाटलं? सचिनचा प्रॉब्लेम अत्यंत फुटकळ प्रॉब्लेम आहे, पण राधाचा जो प्रॉब्लेम आहे जागतिक दर्जाचा कुठला तरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं तुला वाटलं, बरोबर ना? वेल, खरं तर असाच काहीसा होता म्हणून गेले मी असं कधीच म्हटलं नाही की सचिनचा प्रॉब्लेम हा छोटा आहे, मोठा नाही आहे, कारण तो संसारी आहे, तो मोठा मुलगा आहे. पण राधा लहान आहे. आपल्यासाठी छोटे छोटे वाटणारे प्रॉब्लेम्स तिच्यासाठी खूप मोठे असू शकतात, हे तुला अगदी चांगलं समजत होतं पट्या. आणि म्हणून तू सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींसाठी धावत जायचा राधाचे प्रॉब्लेम सोडवायला. आज मी गेले तर तुला अचानक राग काय येतोय पट्या? हे बघ, आपण लिव्ह इन मध्ये राहायला आलो म्हणून माझी माणसं वाढली आहेत पट्या, ती बदलली नाहीये. अचानक मी राधाला हे नाही सांगू शकत की तू माझ्या नवीन फॅमिलीचा सध्या तरी भाग नाहीयेस. ते बाळ आहे माझं, मी आई आहे तिची, आणि ती माझ्यासाठी कायम महत्वाची असणार आहे. माझ्या घरच्यांपेक्षा जास्त महत्वाची असणार आहे, हा माझा प्रॉब्लेम. अरे पट्या, असं कसं बोलतोस? एक मिनिट, तू तुलना का करतोयस? राधाचा फोन आला, ती फोनवर रडत होती, मला राहवलं नाही, मी गेले कारण सचिन शांतपणे घरी बसला होता. हे बघ, माझ्या परीनं मी त्या दोघांचीही काळजी घेण्याचा प्रयत्न केला, दोघांकडेही लक्ष दिलं. अँड बाय द वे, माझ्या जागी तू असतास तर तूही हेच केलं असतंस. नाही, अजिबात नाही. मला माझ्या प्रायोरिटीज कळतात. मी दोन्ही ठिकाणी योग्य लक्ष दिलं असतं, पण तू ते केलं नाहीस आणि याचा मला त्रास होतोय. हे काय झालंय नक्की पट्याला? काही ऐकूनच घेत नाहीये, त्याचं तेच खरं करतोय. असं का वागतोय हा? आप्पा, अहो तुम्ही अशा अंधारात का बसलात? किती त्रास सहन करून घ्याल? मावशीबाई, मला बसू दे एकट्याला इथं. अहो पण असा अंधारात बसून काही होणार आहे का? खोल्यांमध्ये दिवे लावून तरी काय होणार आहे हो? माझ्या मुलीच्या आयुष्यात अंधार पसरलाय, तो दिसतोय मला. तो दूर होणार आहे का? अहो आप्पा, आयुष्यात असे कठीण प्रसंग येतच असतात, पण जसे प्रसंग येतात तशीच उत्तरही सापडतात. पण आता मी तुम्हाला हे सगळं कशाला समजवायला हवं? तुम्ही माझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत. हे सगळं बोलायला ठीक आहे हो मावशीबाई,
पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आपल्यावर वेळ येते ना त्यावेळेला कठीण होऊन बसतं हो हे सगळं निभावून नेणं. प्रश्न समोर उभे असतात पण त्याची उत्तरं नाही सापडत, उत्तरं नाही सापडत. एकदा वाटतं की जावं बापूंना जरा समजावं, पण कुठल्या तोंडाने समजावं? सगळा घोळ माझ्या मुलीनंच घालून ठेवलाय ना. आप्पा अहो, असं बोलून कसं चालेल? आपल्यालाच काहीतरी मार्ग काढायला हवा ना. तुम्ही आशा सोडू नका. अहो आपण मोठी माणसं, आपणच समजवायला हवं ना मुलांना. आपणच असे हातपाय गाळून बसलो तर कसं होईल? चूक माझ्या लेकीची आहे. तिचं सासर तरी आता किती दिवस तिला सांभाळून घेतो. मी वलीला बोलते, ओरडते, अधूनमधून तिचा कान धरते. ते काही तिची सासू म्हणून नाही, आता तिचा स्वभावच तसा आहे. पण आता ती काही या वाड्याची नुसती सून नाही, या वाड्याची मुलगी आहे. आम्ही काही तिला अशी वाऱ्यावर सोडून देऊ का? आता वेळच तशी आहे. पण सरेल, ती वेळ सुद्धा सरेल हो. नाही मावशीबाई नाही. आता माझ्या मुलीचा संसार हा संपल्यातच जमाय. आता कोणी किती प्रयत्न केले तरी नाही सावरू शकत हो. सगळीकडे असा अंधकार पसरलाय. आशेचा एक किरण सुद्धा दिसत नाही हो मावशीबाई. सगळीकडे अंधकार पसरलाय. सचिन, तू खरंच खाली झोपणारस? मॅडम प्लीज. ऐक ना सचिन, सोड तू. हे बघ, आपल्यामध्ये जे व्हायचं होतं ते तर झालंय. मग जवळ झोपला काय, सेपरेट झोपला काय, काय फरक पडतो? मॅडम प्लीज नका ना बोलू ते सारखं सारखं. घाण वाटतं ते. आणि नका मला आठवण करून देऊ मी कसा या सगळ्यात अडकलो त्याची. मी करतोय ना तुमच्या मनासारखं सगळं. ऐकतोय तुमचं. इथे राहताय तुम्ही वाड्यामध्ये. अजून काय पाहिजे तुम्हाला? एकटं सोडा ना मला मग आता. ऐक ना सचिन, माझ्या जवळ करू नका. मला माहितीये तुमच्या मनात आपल्याबद्दल काय स्वप्न रंगतात ते, पण प्रत्यक्षात तसलं काही नातं नाही आपल्यात. मी आधीच सांगून ठेवतो. तू का चिडतोयस माझ्यावर? फक्त खाली झोपू नको हे एवढंच माझं म्हणणं आहे. खालीच बरं आहे मी. एक चूक झाली माझ्या हातनं, त्याची जी क्षणाक्षणाला शिक्षा भोगतो ना तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. मला नकोय परत. एक सेकंड सचिन, जे काय बोलायचं हळू बोल. नंतर मला नको सांगू बाहेर कोणाला कळालं तर. सचिन ऐक. हो वाड्यात सगळं ठीक आहे ना मावशी? अगं काय आता काय सांगणार. परिस्थिती बरी आहे असं आपलं म्हणायचं. तुम्ही जेवलात ना व्यवस्थित? हा जेवलो. आणि आप्पा त्यांनी खाल्लं? गोळ्या घेतल्या का रात्री? अगं ते सुद्धा काय जेवले म्हणजे काय, गोळ्या घेण्यापुरते आपले 2 घास ढकल. ते खूप जिवारी लागले ग त्यांच्या. ते नुसते आपले असे विचार करत बसलेले आहे. आता झोपा म्हटलं मी त्यांना, पण त्यांना कशी झोप लागणार ग? तेही खरं. बरं मी ब्रेकफास्ट साठी घेऊन येते काहीतरी, मग बोलूया. अगं नाही ते काय त्याची गरज नाहीये फारशी. मी तुला एका वेगळ्याच कामासाठी फोन केला होता. बोला ना. आता गेल्या काही दिवसापासून आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला कुणाची तरी दृष्टच लागली. खरं सांगू मावशी, माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये, कर्मावर आहे. कारण काय माहितीये, हे जे काही झालंय हे चुकून झालेलं नाहीये. पण तुम्ही म्हणताय तेही समजू शकते मी.
आता या वयात तुम्हाला हे सगळं बघायला लागू नये. म्हणूनच मला असं वाटतं ग, आज ना घरी पूजा घालावी, म्हणजे तेवढंच मनाला जरा बरं वाटेल ना. आता लगेच? बघ ना, रोज काही ना काहीतरी घरात अगदी घडतच असतं. म्हणूनच आपलं मला असं वाटलं ग, आज पूजा घालावी. कसं आहे, पूजा घातली ना की त्या मंत्रोच्चाराने जरा प्रसन्न वाटतं, आधार मिळतो. म्हणून मला आपलं असं वाटतंय हा की आज पूजा घालावीच. बरं, तुम्हाला आणि आप्पांना बरं वाटणार असेल तर नक्की घाला पूजा. मी काय तयारी करू? नाही नाही नको, म्हणजे कसं आहे ग, ते आपले गुरु जे आहेत ते नेहमीचेच आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, ते सगळे करतील तयारी. तयारीपेक्षा एक वेगळीच काळजी वाटतेय मला. कसली ग? काय? नाही म्हणजे पूजा कार्य म्हटलं की आजूबाजूच्या 4-5 बायका येणार. आता आपल्या घरात एक नवीन मेंबर आहे ना. नाही म्हणजे हे बघ, मी कुणालाही बोलवणार नाही, पूजा घरातल्या घरातच करणार. आणि त्या रियाची काही काळजी करू नकोस, तिचा बंदोबस्त मी करेन ग. मी तिला खोली बाहेर येऊच देणार नाही. हो, पण तिनं ऐकायला हवं ना मावशी. ठीक आहे ग, आपण सांगून तरी बघूया. निदान आज पूजा करायचीच, निदान मनाला समाधान तरी मिळेल. हो चालेल, करूयात आपण पूजा. आम्ही येतो तिथे. आणि हो, सौरभाला पण आठवणीने सांग हं, विसरू नको. हो सांगते ना. फोन वाजला. सौरभ? हॅलो? हा मावशी, हा जस्ट निरोप मिळाला. नाही नाही, चांगली कल्पना आहे, चांगली कल्पना आहे. आणि तुला वाटतंय ना की आपण पूजा करायला पाहिजे, पूजा घालायला पाहिजे, तर नाही नाही, अगदी मनापासनं छान करूया. एकदम तुला हवी तशी तुझ्या मनासारखी पूजा आज करू. आम्ही निघतो, थोड्या वेळात पोचतो. ठेवू? हो हो, ठेवते. तू हा असाच वागणारस का माझ्याशी? इग्नोरच करत राहणारस मला? मी तुझ्याशी बोलतीये पट्या, तू ऐकून तरी घे मी काय बोलतीये. आता हे का तुटलं? आत्ता जोडलं होतं ना मी. गोष्ट एकदा तुटली ना की मग तुम्ही कितीही जोडा, ती पहिल्यासारखी जोडली जात नाही. असं तुला वाटतं. प्रयत्न केला की जोडता येतात, आणि तुटल्या म्हणून लगेच अशा टाकून द्यायच्या नसतात. मनापासून प्रयत्न करायचा असतो जोडण्याचा. सच्चू, काय सच्चू बोलते म्हणून असं बघतोय? आता सगळे घरचे तुला सच्चूच म्हणतात. आता मी पण घरचीच आहे ना, म्हणून मी पण तुला सच्चू हाक मारते. सच्चू चहा नकोय मला. अरे असं का करतोय? मस्त गरम चहा आणलाय, ते पण एकच कप मध्ये. आपण एकत्र राहतो ना, तर या एकच कप मधून तू पण पिणार, मी पण पिणार. घे घे ना. मॅडम नकोय मला चहा. नका ना हे प्रकार करू प्लीज. थांबवा हे सगळं, जगू द्या मला सुखानी. चिडतो कशाला? मी फक्त चहा ऑफर केली ना. नकोय मॅडम मला. खूप मस्त बनवलं. नकोय. प्लीज सचिन? नकोय मॅडम. I'm sorry, I'm really sorry, सच्चू. I'm sorry. Sorry, सच्चू. मी एक मिनिट. थांब. मावशी, मला रियाशी बोलायचं होतं. एक मिनिट मावशी, सच्चूला भाजलंय. एक मिनिट, हात दाखव ना. थोडस ना पाणी लावलं की बरं वाटेल तुला, थंड. I'm really sorry सच्चू, मला कळालं नाही. बरं वाटतंय का तुला? हा, बरं वाटतंय का? सॉरी.
हा मावशी बोला ना. आता बोलले तर चालेल ना? काय मावशी, तुम्हाला परवानगीची काय गरज आहे? तुमचा तर आमच्यावर हक्क आहे, हो ना सचिन? तुम्हाला आठवतंय का तुम्ही मला टिफिन द्यायचं? तुम्ही मला आवडतं म्हणून मी इथे राहायला आली आहे. बोला ना, तुम्हाला काय काम होतं? नाही नाही, माझं तुझ्याकडे काही काम नाही आहे. मी आज वाड्यात पूजा घालणार आहे सत्यनारायणाची. त्याची सगळी तयारी झाली आहे. अरे कमाल, मला ना असं फंक्शन्स खूप आवडतं आणि तुम्ही नेहमी करतात. काय म्हणजे काय ओकेशन, काय स्पेशल आहे आज? नाही नाही, स्पेशल काही नाही आहे. मला आपलं वाटलं वाड्यात सत्यनारायणाची पूजा घालावी. कसं आहे ना, वाड्यावर येणारी इडापिडा टळेल. एका मागोमाग एक वाड्यावर विघ्न येत आहेत ना, म्हणून. बरोबर. छान. मी खूप छान ड्रेस घालेन, तुम्ही काही काळजी करू नका. नाही, मला त्याची काळजी नाही आहे. काळजी एवढीच आहे की पूजेला आलेल्या माणसांसमोर तू तमाशा करू नयेस. माझी तुला एवढीच विनंती आहे. पूजेच्या वेळेत तू वाड्याच्या बाहेर कुठेही जा किंवा खोलीच्या बाहेर येऊ नयेस.